क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महागाव तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील अतिक्रमण धारकांवरील सुरू असलेल्या कारवाईवर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी महागाव येथे जाऊन अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याअगोदर अतिक्रमण धारकांना राहण्याची व जेवणाची पर्यायी व्यवस्था का करून देण्यात आलेली नाही यावर बार्शी टाकळी तहसीलदार यांना धारेवर धरून जाब विचारला। महागाव येथील अतिक्रमण धारकांचे घरे पाडल्यानंतर अनेक कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर आले आहेत। यातील काही कुटुंबांना थेट बार्शी टाकळी तहसील गाठून तेथेच मुक्काम केला आहे। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी बार्शी टाकळी तहसीलदार यांना वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष महासचिव यांनी धारेवर धरल्यानंतर बार्शी टाकळी तहसीलमध्ये ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमण धारकांना प्रशासनाच्या वतीने त्वरित जेवणाची चहा पाण्याची सोय करून देण्यात आली। त्यानंतर वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे बार्शी टाकळी तहसीलमध्येच मुक्काम केला आहे। त्यानंतर वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे महागाव येथील अतिक्रमण धारकांवरील कारवाई त्वरित थांबवा व कारवाई करण्यात आलेल्या परिवाराला नियमानुसार जागा देऊन त्वरित घरकुल मंजूर करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, ॲडव्होकेट संतोष रहाटे, तालुकाध्यक्ष गोरसिंग राठोड, नईमभाई गोबा सेठ, सुनील शिरसाट, माजी युवक अध्यक्ष अमोल जामनिक, संजय कीर्तक, शुद्धधोन इंगळे, मिलिंद करवते, अजय अरकराव, जनार्दन गवई इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।